नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे गुरुपुष्यामृत योग आणि विशेष म्हणजे हा योग अधिक महिन्यात आला आहे आणि या दिवशी जर आंघोळीच्या पाण्यात फक्त ही पवित्र वस्तू टाकून स्नान केलं तर घरातील नकारात्मकता कमी होते, पैशाच्या अडचणी दूर होऊ लागतात आणि भगवान विष्णूंची कृपा मिळते मानलं जातं. विशेष म्हणजे हा योग तब्बल 11 वर्षांनी येत आहे, त्यामुळे हा दिवस अजिबात दुर्लक्ष करू नका. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 17 मे पासून अधिक महिन्याची सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात अधिक महिना अत्यंत पवित्र मानला जातो. हा महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो. या संपूर्ण महिन्यात अनेक लोक पूजा, जप, दान, व्रत आणि सेवा करतात, कारण या काळात केलेली भक्ती अनेक पटीने फळ देते असं मानलं जातं. आणि याच अधिक महिन्यात 21 मे रोजी गुरुवारी म्हणजे उद्या एक अतिशय शुभ योग आलेला आहे, तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग. अधिक महिन्यात येणारा हा गुरुपुष्यामृत योग साधा दिवस नाही. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हा योग इतका शुभ मानला जातो की या दिवशी अनेक लोक महत्त्वाची खरेदी करतात, पूजा करतात, दान करतात. पण यावेळी विशेष गोष्ट अशी आहे की हा योग अधिक महिन्यात आलेला आहे, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलेलं आहे. अनेकांना प्रश्न पडतो, अधिक महिन्यात तर नवीन शुभ काम करत नाही, मग या दिवशी काय करायचं? बघा, नवीन गोष्टीची सुरुवात टाळली जाते हे खरं आहे, पण पूजा, जप, दान, सेवा, स्नान, भगवंताची आराधना यांना या काळात खूप महत्त्व असतं. विशेष करून शरीर आणि मन शुद्ध ठेवण्यासाठी केलेलं स्नान अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. तुम्ही पाहिलं असेल, अधिक महिन्यात अनेक लोक गंगा स्नानासाठी जातात. काही लोक तीर्थक्षेत्री जातात, कारण या महिन्यातील स्नानाला खूप मोठं धार्मिक महत्त्व दिलं गेलं आहे. पण प्रत्येकाला बाहेर जाणं शक्य होत नाही. प्रत्येकाच्या परिस्थिती वेगळ्या असतात, म्हणून आज मी तुम्हाला घरच्या घरी करता येईल असा अत्यंत सोपा उपाय सांगणार आहे. या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काही पवित्र वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. हा उपाय अगदी साधा आहे, पण श्रद्धेने केला तर त्याचं फळ खूप मोठं मिळतं असं मानलं जातं. अनेक लोक हा उपाय दर अधिक महिन्यात करतात, कारण त्यामुळे शरीरातील आणि मनातील नकारात्मकता कमी होते, दोष शांत होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. कधी कधी आपण खूप मेहनत करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, पण तरीही पैसा टिकत नाही. घरात सतत तणाव असतो, एखादं काम होतं पण शेवटच्या क्षणी बिघडतं. काही लोकांना सतत नजर लागल्यासारखे वाटतं, काही घरात शांतता नसते, तर काहींना कितीही कमवा पण खर्च संपत नाही असं जाणवतं. अशा वेळी अनेक जण म्हणतात, मी एवढी पूजा करतो तरी माझ्याच आयुष्यात अडचणी का? पण बघा, कधी कधी आपल्या आसपासची नकारात्मकता, काही दोष, ग्रहांची कमजोर स्थिती याचा देखील परिणाम होत असतो. म्हणूनच अधिक महिन्यातील हे विशेष स्नान महत्त्वाचं मानलं जातं. हे स्नान फक्त शरीर स्वच्छ करण्यासाठी नसतं, तर मन, विचार आणि वातावरण शुद्ध करण्यासाठी देखील असतं. आणि विशेष म्हणजे हा उपाय घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी करू शकतो. हा उपाय करताना सकाळी शक्यतो लवकर उठायचं आहे. मग मुहूर्तावर उठता आलं तर अतिशय उत्तम, नाही जमलं तरी हरकत नाही, पण शक्यतो सकाळच्या शांत वेळेत स्नान करा. स्नान करताना मन शांत ठेवा, राग, चिंता, नकारात्मक विचार बाजूला ठेवा आणि भगवान विष्णूचे स्मरण करा. आपण जाणून घेऊया या पाण्यात कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत, त्या का महत्त्वाच्या आहेत आणि हा उपाय नेमका कसा करायचा आहे. आता या विशेष स्नानासाठी कोणत्या वस्तू वापरायच्या आहेत ते खूप लक्ष देऊन समजून घ्या. प्रत्येक वस्तूचा एक धार्मिक, आध्यात्मिक अर्थ सांगितला जातो. विशेष म्हणजे या सगळ्या वस्तू आपल्या घरात सहज मिळतात, कोणताही मोठा खर्च नाही, फक्त श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा आहे. स्नानासाठी शक्यतो स्वच्छ पाणी घ्या. कोमट पाणी घेतलं तरी चालेल, साधं थंड पाणी घेतलं तरी हरकत नाही, पण पाणी स्वच्छ, मन शांत असणं महत्त्वाचं आहे. आता या पाण्यात सर्वात पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे चिमूटभर हळद. हळद ही आपल्या हिंदू धर्मात
अत्यंत पवित्र मानली जाते. कोणतेही शुभ कार्य असो, पूजा कार्य असो, हळदीशिवाय पूर्ण होत नाही. हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी जोडला जातो. ग्रह मजबूत असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात मान सन्मान, ज्ञान, पैसा, स्थैर्य वाढतं असं मानलं जातं. तुम्ही स्वतः अनुभवलं असेल, काही लोक खूप चांगले असतात पण त्यांचं कुणाशीही पटत नाही. सतत गैरसमज होतात, लोक त्यांचं बोलणं ऐकत नाहीत, घरात भांडणं वाढतात, काहींना समाजात योग्य मान मिळत नाही. अशा वेळी गुरु ग्रह कमजोर असल्याचं सांगितलं जातं. म्हणून या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान करणं शुभ मानलं जातं. हळद टाकताना मनात भगवान विष्णूंचे स्मरण करा आणि आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होत आहेत अशी सकारात्मक भावना मनात ठेवा. कारण उपाय करताना मनातील श्रद्धा खूप महत्त्वाची असते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू आहे गंगाजल, गोमूत्र या दोन्हीपैकी जे तुमच्याकडे सहज उपलब्ध असेल ते वापरायचं आहे. अगदी 2 थेंब जरी टाकले तरी पुरेसं आहे. अनेक लोकांकडे गंगाजल नसतं, मग ते चिंतेत पडतात. पण बघा, श्रद्धा महत्वाची. तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते वापरा. गंगाजल, गोमूत्र या दोन्ही गोष्टी शुद्धतेचे प्रतीक मानले जातात. असं म्हणतात की यामुळे वातावरणातील नकारात्मकता कमी होते, घरातील वास्तुदोष, अस्वस्थता आणि अशांतता कमी होण्यास मदत होते. म्हणून अनेक पूजा, धार्मिक कार्यात या गोष्टी वापरल्या जातात. तिसरी वस्तू आहे खडे मीठ. खडे मीठ नसेल तर साधं मीठ वापरलं तरी चालेल, पण शक्य असेल तर खडे मीठ वापरा. कारण खडे मिठाला नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी विशेष मानलं जातं. अनेक लोक नजर कमी करण्यासाठी देखील खडे मिठाचा वापर करतात. कधी कधी घरात सतत बेचैनी वाटते, विनाकारण चिडचिड होते, घरात आनंद टिकत नाही, एखाद्या कामात वारंवार अडथळे येतात. त्यावेळी लोक म्हणतात की नकारात्मकता वाढली आहे. म्हणून या दिवशी स्नानाच्या पाण्यात चिमूटभर मीठ टाकणं शुभ मानले जातं. यानंतर पुढची वस्तू आहे केशर, चंदन या दोन्हीपैकी जे असेल ते वापरायचं आहे. केशर नसेल तर चंदन पुरेसं आहे. या वस्तूमुळे मन शांत राहतं, घरात सुख शांती वाढते, वातावरण प्रसन्न राहतं असं मानलं जातं. त्यासोबत एक तुळशीपत्र देखील पाण्यात टाकायचं आहे. तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते, म्हणून तुळशी पत्राशिवाय विष्णू पूजा पूर्ण मानली जात नाही. जेव्हा आपण श्रद्धेने तुळशीपत्र पाण्यात टाकतो तेव्हा भगवान विष्णू, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते अशी धार्मिक मान्यता आहे. माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, कारण अनेक लोक फक्त उपाय सांगतात पण त्यामागचं महत्त्व समजावून सांगत नाहीत. पण प्रत्येक गोष्ट श्रद्धेने, शांत मनाने करा. या सर्व वस्तू पाण्यात टाकल्यानंतर ते पाणी हाताने, हलक्या हाताने फिरवा. भगवान विष्णूंचे नाव घ्या. नंतर त्या पाण्याने स्नान करायचं आहे. पण हे स्नान कुठे, कसं करायचं, कोणता मंत्र म्हणायचा, या दिवशी आणखी कोणत्या गोष्टी केल्या तर अधिक पुण्य मिळते हे आपण आता जाणून घेऊया. पवित्र दिवशी शक्य असेल तर आवळ्याच्या झाडाखाली स्नान करण्याचा प्रयत्न करा. कारण धार्मिक मान्यतेनुसार आवळ्याच्या वृक्षामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा वास मानला जातो. म्हणून अधिक महिन्यात आवळ्याच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं. जर तुमच्या घराजवळ किंवा गावात आवळ्याचे झाड असेल तर त्या ठिकाणी हे स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. पण प्रत्येकाच्या घराजवळ आवळ्याचे झाड असेलच असं नाही. मग अशा वेळी काय करायचं तर काळजी करू नका. तुमच्या घरात तुळस असेल तर तुळशीजवळ उभं राहून देखील तुम्ही हे स्नान करू शकता. तुळस समोर दिसेल अशा ठिकाणी स्नान केलं तरी ते शुभ मानलं जातं. कारण तुळशीमध्ये देखील भगवान विष्णूंचे पवित्र अस्तित्व मानलं गेलं आहे. आणि जर हे दोन्ही शक्य नसेल तर साध्या बाथरूममध्ये देखील हा उपाय करता येतो. श्रद्धा बघतो, जागा नाही. त्यामुळे मनापासून विश्वासाने हा उपाय करणं महत्त्वाचं आहे. स्नान करताना एक गोष्ट नक्की करा. मनात सतत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. मोठ्याने म्हटलं तरी चालेल, मनात म्हटलं तरी चालेल, पण जप करताना मन शांत ठेवा. कारण मंत्रामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होतात आणि सकारात्मक विचार वाढते असं मानलं जातं. स्नान करताना एक भावना मनात ठेवा, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर होत आहेत, माझ्या घरात सुख शांती येत आहे,
माझ्या मनातील भीती, चिंता आणि नकारात्मकता निघून जात आहे. सकारात्मक भावना ठेवून स्नान करा, कारण उपाय करताना मनाची अवस्था खूप महत्त्वाची असते. काही लोक म्हणतात, हे खरंच काम करतं का? बघा, प्रत्येक गोष्टीकडे श्रद्धेने पाहिलं पाहिजे. जसं औषध घेताना विश्वास असतो की आपण बरे होऊ, तसंच देवकार्य करताना देखील मनात श्रद्धा असणं गरजेचं आहे. फक्त उपाय करून लगेच चमत्काराची अपेक्षा ठेवू नका. अशा पवित्र काळात केलेली भक्ती मनाला बळ देते, सकारात्मकता देते आणि जीवनाकडे पाहण्याची ताकद देते. अधिक महिन्यात केलं जाणारं हे स्नान फक्त शरीर शुद्ध करण्यासाठी नाही, तर मन, विचार आणि वातावरण शुद्ध करण्यासाठी देखील आहे. म्हणून या दिवशी राग, वाद, चुकीचं बोलणं, कोणाला दुखवणं या गोष्टी टाळा. शक्य तितकं शांत आणि साधं राहा. स्नान झाल्यानंतर लगेच स्वच्छ कपडे परिधान करा. शक्य असेल तर हलक्या पिवळ्या स्वच्छ रंगाचे कपडे घाला, कारण पिवळा रंग भगवान विष्णूंशी जोडला जातो. त्यानंतर आपल्या देवघरात जाऊन शांतपणे पूजा करा. देवांना पिवळी फुलं अर्पण करा, तुळशीपत्र अर्पण करा. शक्य असेल तर पिवळ्या रंगाची मिठाई, थोडासा गोड नैवेद्य दाखवा. फार मोठं काही करण्याची गरज नाही. श्रद्धा सर्वात मोठी असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या दिवशी दानाला खूप महत्त्व दिलं जातं. तुमच्या परिस्थितीनुसार एखाद्या गरजूंना अन्न द्या, पाण्याची बाटली द्या, कपडे द्या, एखाद्याला मदत करा, कारण अधिक महिन्यात केलेलं दान अनेक पटीने पुण्य देत असं जातं. संध्याकाळी शक्य असेल तर तुळशीजवळ देवासमोर तुपाचा दिवा लावा आणि भगवान विष्णूंचं स्मरण करा. काही लोक या दिवशी विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता वाचतात. तुम्हाला पूर्ण वाचन जमलं नाही तरी नाही, पण श्रद्धेने भगवंताचं नाव घ्या. आजकाल लोकांकडे पैसा आहे, साधन आहे, पण मनात शांती नाही. म्हणून अशा पवित्र दिवसात थोडा वेळ देवासाठी, स्वतःच्या मनासाठी काढणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला तर तुमच्या घरात सकारात्मकता वाढेल, मनाला शांतता मिळेल, भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर राहील अशी धार्मिक मान्यता आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.